नमस्कार. खवय्येगिरीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मिसळपावची रेसिपी. मिसळपाव म्हटलं की सगळ्यांनाच आवडीचा पदार्थ आणि त्या ठाण्यात राहणाऱ्यांना माहितीच असेल मामलेदारची मिसळ. तर आपण आज त्याच पद्धतीने मिसळपाव करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी. सुरुवातीला बेसिक तयारी करून घेऊया. इथे मी 2 बटाटे घेतलेत आणि ते 4 शिट्ट्या काढून मी शिजवून घेणार आहे. आणि दुसरीकडे मी एका बाउलमध्ये थोडीशी चिंच घेतली आहे. त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून अर्धा वाटीभर पाणी घालून ती भिजत ठेवणार आहे. त्याचा आपल्याला चिंचेचा कोळ बनवायचा आहे. तर बटाटे शिजवून झालेत तर त्या कुकरमध्ये मी आता पाव किलो वाटाणा घेतला आहे. त्याच्यात मी अर्धा वाटीच पाणी घालते. थोडी पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालणार आहे अगदी, कारण जास्त वाटाणा शिजवायचा नाही आहे आपल्याला. इथे फक्त 2 शिट्ट्या करायच्यात, अगदी गाळ करायचा नाही आहे त्याचा. इथे 2 शिट्ट्या झाल्यात. कुकर थंड करायला ठेवूया. एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते. त्याच्यात मी 1-2 कांदे स्लाइस केलेले उभे चिरलेले 2 कांदे मी टाकणार आहे. गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्याच्यामध्ये अर्धा बाउल भरून मी किसलेलं खोबरं घेतलं आहे. ते चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं. आणि नंतर त्याच्यात 1 टोमॅटो रफली चिरलेले 1 टोमॅटो घालणार आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर आलं हे चिरून त्यात घालायचं आणि छान असं भाजून घ्यायचं ते. हा सगळा मसाला चांगला भाजून झाला की ते थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपण त्याची चांगली पेस्ट करून घेऊया. तर चांगली पेस्ट आपण छान बारीक अशी पेस्ट केली आहे. तर एका कढईमध्ये मी आता 3 ते 4 चमचे तेल घालणार आहे. मिसळ आहे त्यामुळे तेलात कंजूसी करू नका. त्याच्यात मी 1.5 चमचा भरून काश्मीरी तिखा लाल वापरला आहे. तुम्ही बेडगी मिरची पावडर असेल तरीही चालेल तुमच्याकडे. आणि ते थोडंसं परतून मग त्याच्यात मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे. तर कांदा लसूण मसाला 1 चमचाभर पुरेसा असतो, पण मी इथे थोडी तिखट मिसळ बनवते त्यामुळे मी 1.5 चमचा वापरले. आता हे चांगलं भाजून झालं की त्याच्यात मग हे वाटलेलं वाटण टाकूया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया. तर हे सगळं मिक्स करून झालं आहे. त्याच्यात 1 चमचा भरून धने जिरे पूड, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि पाव चमचा हळद हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे चांगला. तर मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आपल्याला. तर एक गाळणी घ्यायची, चहा गाळायची, त्याच्यात ते चिंचेचं पाणी घालायचं. थोडीशी चिंच हाताने स्मॅश करून तो कोळ त्याच्यात घालायचा आणि मिनिटभर चांगला परतून घ्यायचा. आता हे आपलं परतून झालं आहे. त्याच्यामध्ये मी शिजलेला वाटाणा घालणार आहे आणि त्यात 2 ग्लास भरून चांगलं गरम केलेलं पाणी घालणार आहे. गरम पाण्याने तवंग छान येईल आपल्या मिसळला. आणि पाणी थोडं जास्तच वापरायचं कारण रस्सा जास्त असतो मिसळमध्ये. चवीपुरतं मीठ घालूया आपण ह्याच्यात. आणि त्याच्यात आपण चिंच वापरली आहे तर त्याचा आंबटपणा टोन डाऊन करण्यासाठी थोडंसं 1 गुळाचा खडा वापरते मी इथे. तर आता आपण ह्या मिसळला चांगली एक उकळी आणूया, छान असं उकळून देऊया. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण बटाट्याची भाजी करू. तर त्यासाठी मी ते 1 कढई ठेवली आहे. त्यात 1 चमचा भरून तेल घालणार आहे. थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, 3-4 कढीपत्त्याची पानं थोडंसं भाजून घेऊन त्याच्यात आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे. इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे चांगलं बारीक करून घेतलेलं. पाव चमचा हळद
आणि थोडंसं हळद भाजली की त्याच्यात उकडलेले बटाटे टाकूया. तर हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झालं की त्यात थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. मीठ थोडं बेतानेच घालायचं, कारण मिसळमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. चिमूटभर साखर टाकायची इथे, कारण साखर टाकल्याने बटाट्याच्या भाजीची चव खूप छान लागते. तुम्ही भाजी अशीही खाऊ शकता. थोडी कोथिंबीर टाकायची, मग आपली ही भाजी तयार होईल. तर ही भाजी तयार आहे. आपली मिसळ आपण बघूया. मिसळ आपण आपली छान उकळी फुटली आणि तवंग बघा, तवंग पण खूप छान आलेला आहे. तर आपली मिसळही तयार आहे, भाजीही तयार आहे. आपण आता सर्व करूया. तर सगळ्यात आधी आपण भाजी घ्यायची बटाट्याची. त्याच्यावर आपण थोडे मिसळमधले वाटाणे टाकूया. थोडासा कांदा, फरसाण आवडीप्रमाणे कमी जास्त कसाही घाला. आणि आता त्याच्यामध्ये रस्सा टाकूया. छान असा तवंग टाकायचा. त्याच्यावर परत थोडासा कांदा आणि लास्टला कोथिंबीर. वाव, एक लिंबाची फोड ठेवायची, पाव ठेवायचे आणि ब्रेडसोबतही तुम्ही खाऊ शकता. बटाट्याची भाजी आणि आपली ही मिसळ तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि खवय्येगिरीला प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत विठोबाचे नाम घ्या आणि पोटोबाला खुश ठेवा.